हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर। आज आपण बघणार आहोत चटपटीत समोसा। चला तर मग सुरुवात करूया। या ठिकाणी मी 4 बटाटे घेतलेले आहेत। याच्यामध्ये मी हिरवे वाटाणे घालत आहे। हे वाटाणे मी भिजवून घेतलेले आहेत। तुमच्याकडे हिरव्या वाटाण्याच्या शेंगा असतील तर तुम्ही त्याचा वापर करू शकता। आता कुकरमध्ये मी पाणी घालत आहे आणि आपल्याला कुकरला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकर थंड होईपर्यंत आपण कणिक मळून घेऊया। या ठिकाणी मी 2 वाटी पिठी वापरलेली आहे। आता याच्यामध्ये मी 1 चमचा ओवा घालत आहे आणि अर्धा चमचा मीठ घालत आहे। 2 चमचे मी तेल घालत आहे। आता हे सर्व हाताने एकत्र करून घेऊ आणि याच्यामध्ये थोडे थोडे पाणी मिक्स करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे। आता हे मळून तयार झालेले आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून थोड्या वेळासाठी आपण ठेवून द्यायचं आहे। मी या ठिकाणी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला अधिक तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून मिरच्यांचा वापर करू शकता। 1 चमचा धने घालत आहे आणि 1 चमचा बडीशेपचा वापर करत आहे। आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे। जास्त बारीक करून घ्यायचे नाही। आता कुकर थंड झालेला आहे। तुम्ही बघू शकता आपले बटाटे छान उकडलेले आहेत। वाटाणे सुद्धा आपले छान उकडलेले आहेत। आता या बटाट्यावरची साल काढून घेऊया। आता हे बटाटे हातानेच कुस्करून घ्यायचे आहेत, जेणेकरून भाजी आपली व्यवस्थितरित्या समोस्यामध्ये भरता येईल। आता कढईमध्ये मी तेल घालत आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण बारीक करून घेतलेला मसाला त्याच्यामध्ये घालायचा आहे। मसाला भाजून घेऊन त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा चटणी घालत आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि अर्धा लिंबू त्याच्यामध्ये मी पिळून घातलेला आहे। तुम्ही या ठिकाणी चाट मसाला सुद्धा वापरू शकता। आता बारीक केलेला बटाटा आपल्याला त्याच्यामध्ये घालायचा आहे। आता हे सर्व एकत्र करून त्याच्यामध्ये वाटाणे घालायचे आहेत। अशा प्रकारे समोसेसाठी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे। आता मी कणकेला थोडा तेलाचा हात लावत आहे आणि पुन्हा मळून घेत आहे। आता याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला घ्यायचे आहेत। अशा प्रकारे समोसेसाठी आपल्याला पाणी लाटून घ्यायचे आहे। जास्त पातळ किंवा जास्त जाड न लाटता मध्यम स्वरूपात ही पाने आपल्याला लाटून घ्यायची आहेत आणि बरोबर मधोमध आपल्याला ही पाने कट करून घ्यायची आहेत। तुम्ही अशा प्रकारे सर्व पाने कट करून घेऊ शकता। आता आपल्याला कट केलेले पान घेऊन त्याचा कोन तयार करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितरित्या हाताने दोन्ही बाजू मिटवून घ्यायच्या आहेत। आता तयार केलेली भाजी त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे
आपल्याला ही भाजी जास्त भरून घ्यायची नाही आणि बरोबर सेंटरला दुमट करून दोन्ही बाजू एकमेकांना चिटकवून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे सर्व समोसे आपल्याला भरून घ्यायचे आहेत। खूप सोपी पद्धत आहे। आता कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये समोसे आपल्याला घालायचे आहेत। हे समोसे आपल्याला मंद गॅसवर तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपले समोसे आतून सुद्धा छान भाजले जातील आणि वरून खूप क्रिस्पी होतील। त्यासाठी आपण मंद गॅसवर याला तळून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे सर्व समोसे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकताय आपले समोसे खूप छान दिसत आहेत। हे समोसे वरून सुद्धा खूप क्रिस्पी झालेले आहेत आणि आतून सुद्धा छान भाजलेले आहेत। परफेक्ट असे आपले समोसे बनून तयार झालेले आहेत। कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। त्याचबरोबर तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा। त्याचबरोबर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करू शकताय। पुन्हा भेटूया अशा मस्त रेसिपीसोबत। तोवर मस्त रहा, खुश रहा। बाय।